महिना दीड महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करायची म्हणजे करायची। चंद्रपूर जिल्ह्यात महिनाभरात दारूबंदी करण्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा। दारूबंदीसाठी अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या महिलांचं यश। नमस्कार, गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, गावात, खेड्यांमध्ये, वस्तीवर काय काय घडतंय या सगळ्यांचे अपडेट्स आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये दररोज पाहणार आहोत। सगळ्यात मोठी बातमी आता चंद्रपूरची आहे, ज्या पारोमिता गोस्वामींनी दारूबंदीसाठी लढा गेल्या काही वर्षांपासून दिलेला होता, त्याला आता कुठेतरी मूर्त स्वरूप मिळेल असं मुनगंटीवार यांनी केलेल्या घोषणेवरून दिसून येत आहे। या बातमीचा आढावा घेणार आहोत, नजर टाकूया इतरही गावाकडच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। डहाणूमध्ये गोरगरिबांसाठी वाटण्यात आलेल्या धान्याची बनवण्यात येते दारू। जवळपास 13,000 किलो गहू आणि तांदूळ असलेला ट्रक पोलिसांच्या ताब्यात। खानदेशात कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, कापसाला मिळतोय तुटपुंजा दर। डहाणूतल्या चिक्कूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट, वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराचा परिणाम। दौंडमधल्या कमल परदेशी यांची अचंबित करणारी भरारी। अवघ्या 10 रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेला मसाल्याचा व्यवसाय आता पोहोचला 60 लाखांच्या घरात। पुरंदरच्या गुळुंचे गावात काटेबारस यात्रेचा उत्साह शिगेला। यात्रेत रंगणार काटे मोडवनचा मुख्य सोहळा। आणि मोहरमच्या निमित्तानं भुसावळमध्ये पारंपरिक पद्धतीनं बसवल्या सवाऱ्या। वाघाची प्रतिकृती रंगवणारे अनेक कारागिरांनी काढली मिरवणूक। गावाकडच्या बातम्यामध्ये सगळ्यात पहिली बातमी चंद्रपूर जिल्ह्यातली। चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात दारूबंदी करण्याची घोषणा नवे अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे बल्लारपूर मधले आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली। मंत्री झाल्यानंतर काल ते पहिल्यांदा चंद्रपूरला गेले, त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। चंद्रपुरातल्या गांधी चौकात त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुनगंटीवार यांनी महिन्याभरात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करणार असल्याची घोषणा केली। चंद्रपूरमधल्या महिला गेल्या 3 वर्षांपासून दारूबंदीसाठी लढा देत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्र्यांनीही दारूबंदीचं आश्वासन दिलं होतं, पण ते पूर्ण झालं नाही। त्यामुळे गेल्या ऑगस्ट महिन्यात या महिलांनी चक्क मुंडन करून दारू विक्रीला तीव्र निषेध नोंदवलेला होता। स्वतः मुनगंटीवार यांनी प्रचारादरम्यान निवडून आल्यावर दारूबंदी करण्याचं आश्वासनही दिलेलं होतं। मी जेव्हा कुठे जातो आमच्या संध्याताई म्हणतात, भाऊ तुम्ही प्रचारात दारूबंदी करतो असं म्हणून नका, पुरुष नाराज होतात। महिन्यात दीड महिन्यात कोणी असतील पिणार तर आजच सोडून द्या। येणाऱ्या महिना दीड महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करायची म्हणजे करायची। आपण बघतो की आता सुधीर मुनगंटीवारांनी काल चंद्रपुरात जेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा ही घोषणा केली की येत्या महिनाभरामध्ये चंद्रपूर जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित केला जाईल। पण पारोमिता गोस्वामी यांनी ज्या प्रकारचं आंदोलन गेल्या 3 वर्षांपासून केलेलं होतं, वारंवार गेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना देखील या संदर्भात मागणी त्यांनी केलेली होती, पण आत्ता कुठे ही दारूबंदीची घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। मात्र याला मूर्त स्वरूप कधी मिळणार हा खरा मुद्दा आहे। महेश तिवारी आपला रिपोर्टर चंद्रपूरचा आपल्यासोबत आहे। महेश, ज्या प्रकारे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या प्रचारात देखील ही घोषणा केलेली होती, आश्वासन दिलं होतं की सत्ता आल्यानंतर चंद्रपूर जिल्हा दारूबंदी म्हणून जाहीर केला जाईल, काय होऊ शकतं? पारोमिता गोस्वामी यांच्या आंदोलनाला हे यश मिळालं असं म्हणायचं?
नक्कीच पारमितांच्या आंदोलनाचं यश आहे आणि महत्वाचं म्हणजे सुधीर भाऊंची सुरुवातीपासूनच या महत्वाच्या दारूबंदीच्या निर्णयासंदर्भातली भूमिका अनुकूल राहिलेली आहे आणि ज्या ज्या वेळी महिलांनी आंदोलन केले त्यावेळी सुधीर भाऊंनी या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे आणि निवडणुकीच्या काळात सुधीर भाऊंच्या घोषणेमुळे महिलांमध्ये एक उत्साह होता, त्यामुळे महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधीर भाऊंसाठी निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती आणि सुधीर भाऊंच्या संदर्भात काल जी घोषणा सुधीर भाऊंनी केलेली आहे त्याच्यामुळे तर महिलांमध्ये काल जो सत्कार समारंभ झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या आणि सुधीर भाऊंच्या घोषणेनंतर महिलांनी एकच जल्लोष केला, त्यामुळे एकूणच जिल्ह्यातल्या संपूर्ण महिला वर्गांमध्ये एक आनंदाची लाट पसरली असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे की आता या सगळ्या याच्यामुळे आनंदाची एक लाट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पसरलेली असं तो म्हणतोय. महेश पारमिता गोस्वामींची रिॲक्शन आपण या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून तर घेणार आहोतच. काय नेमका उत्साह याच्यामध्ये आहे हे आपण दिवसभरात पारमिता गोस्वामी आणि जिल्ह्यातल्या काही लोकांकडून ज्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत. वळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. गोरगरिबांसाठी वाटप करण्यात येणारं रेशनिंग दमनमध्ये घेऊन जाणारा ट्रक आज डहाणू तालुक्यातल्या सायवन इथल्या नागरिकांनी पकडून कासा पोलिसांच्या ताब्यात दिला. या ट्रकमध्ये जवळपास 13,000 किलो गहू आणि तांदूळ आहे. जिल्ह्यातल्या जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी या भागात मोठ्या प्रमाणावर कुपोषणाचं प्रमाण असताना सरकारकडून गोरगरिबांसाठी वाटप करण्यात येणारं हे धान्य दमन इथं काळ्या बाजारात नेऊन या धान्याची विक्री करून त्यापासून दारू बनवण्यात येते. त्यामुळे हे धान्य गरीब जनतेपर्यंत पोहोचत नाही. विशेष म्हणजे या नागरिकांनी रात्रभर जागून हा माल पकडला आणि सकाळी 6 वाजता कासा पोलिसांच्या ताब्यात दिला. डहाणू तालुक्यामध्ये रेशनची 2 नंबरच्या मध्ये स्मगलिंगने जाणाऱ्या रेशनची गाडी आम्ही सकाळी 6 वाजता पकडले, परंतु डहाणू महसूल खात्याची प्रशासकीय यंत्रणा एवढी बेजबाबदार आहे की अजून त्यांना सकाळपासून फोन करतो तरी अजून ते इथे उपस्थित झालेले नाही आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. याच प्रकारे मागच्या वेळेस सुद्धा आम्ही अशी गाडी पकडून दिली, प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिली होती. हे सर्वस्व काम हे महसूल खात्याचं आणि सप्लाय अधिकारी यांचं सर्व काम आहे. किती तास झाले गाडी जवळजवळ 7-8 तास झाले सकाळपासून. तोपर्यंत अजून इथे अधिकारी आलेले नाही आणि कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिलं असतं तरी सुद्धा हे काम प्रत्यक्ष त्यांचे असताना आज गावातले ग्रामस्थ हे सर्व जीव धोक्यामध्ये टाकून हे सर्व करून देत आहेत, त्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत, तरी पण हे बेजबाबदार अधिकारी अजूनही कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाहीये. अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. बघूयात काय काय नुकसान अवकाळी पावसामुळे झालं त्या बातम्या. खानदेशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर संकट कोसळलंय. परतीचा पाऊस न आल्यानं आणि कापसाला मिळणाऱ्या तुटपुंजा दरामुळे इथला शेतकरी अडचणीत आलाय. सत्तेच्या सारीपाट्यात रंगलेल्या राजकीय पक्षांना मात्र कापूस उत्पादकांची व्यथा दिसेनाशी झाली आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात मूळ पीक असलेल्या कापसाच्या पिकाला यंदाच्या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. दुबार पेरण्या त्यांना कराव्या लागलेल्या आहेत. त्यातच परतीचा पाऊस झालाच नाही, यामुळे कापसाची वाढ अपेक्षित जी होती ती खुंटली. शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देण्यासाठी सरकारनं पाऊल उचलावं अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतोय. एकरी 15,000 रुपये खर्च झाला आहे. आता एकरी म्हणजे 6 ते 7 क्विंटल कापूस पिकेल बुवा. खर्च भरपूर आहे त्याला आणि त्या लाल्या पण पडला आणि सर्व टरप्या पण पडला आणि ढेकून जो आहे ना ढेकून पण पडलेला आहे सफेद. त्याच्यामुळे कपाशी सर्व खलास झाली आमची आणि कपासाचे भाव एकदम कमी आहेत. 4,000 रुपये 3,500 रुपये देतात ते. 3 राज्यांच्या सीमेवर असलेलं डहाणू प्रसिद्ध आहे ते चिकूंसाठी. पण डहाणूमध्ये आता चिकू नाहीसे होत चाललेले आहेत. जगातल्या अनेक भागातून या चिकूला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. इथल्या पारशी, कुणबी, आदिवासी, वंजारी, भंडारी या सर्व जातीच्या लोकांचा उदरनिर्वाह या चिकूच्या वाड्यांवर अवलंबून आहे. पण डहाणूत गेल्या 10 वर्षात चिकूवर प्रक्रिया किंवा संशोधन एकदाही झालं नाही. वीज वितरणाचा भोंगळ कारभार, त्यामुळे त्याचा चिकूसाठी लागणारा पाणी पुरवठा योग्य वेळेत होत नसल्यानं या पिकावर त्याचा परिणाम दिसून येतोय. खरं तर डहाणू ग्रीन झोन असूनही इथं अनेक केमिकल बनवणाऱ्या कंपन्या आहेत. याचा परिणाम चिकू उत्पादनावरही होताना दिसतोय. 50% वाढी आतापर्यंत नष्ट होऊन गेलेली आहे. कारण याच्यामध्ये आमची इन्कम आता काय एवढी आहे नाही. जे लेबर कॉस्ट आहे ते काढायची मजुरी न विकायची मजुरी एवढा काही आम्हाला मार्जिन नाही असते. तो बाय प्रोडक्ट केला तो आम्ही प्राइस कंट्रोल करू शकणार. आता बाय प्रोडक्ट नाही, त्याच्यासाठी जे भाव भेटला
ते आम्हाला घेऊन गपचूप बसायला लागतं. 9% हेमोग्लोबिन म्हणजे आयर्न कंटेन आहे, ज्यामुळे कोणाचा हेमोग्लोबिन कमी असेल तो डॉक्टर शेपू खायलाच म्हणतात. दुसरा कॅल्शियम पण 55% आहे, त्यामुळे ते व्हेरी न्यूट्रिशियस फूड, पण ते कोणाला माहिती नाही. शेतीप्रधान तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईतली सुकेळी जगप्रसिद्ध आहे. तांदूळ, सुपारी, नारळ, फुलं ही वसईतली प्रमुख पिकं होती. वसईच्या भाजीपाल्याला मुंबईच्या भाजी मार्केटमध्येही मोठी मागणी होती. पण काळाच्या ओघात वसईची शेती आता लयास जाते. अधिकाधिक जमीन आता बांधकामाखाली जाते आणि याचा फटका आता शेतीला बसताना दिसतोय. वसईतली जी भात शेती जी खाऱ्या ठिकाणी होती तिकडची शेती मुख्यत्वे करून डेव्हलपमेंटमध्ये गेलेली आहे आणि ज्या ठिकाणी ग्रीनरी आहे त्या ठिकाणी लोकांनी स्वतःची घरं जास्त बांधलेली आहेत त्या ठिकाणी, परंतु लोकांना उत्पन्नाची इतर साधनं मिळालेली आहेत आणि जसं जसं घर वाढत गेलं आणि जी पडीत जमीन आहे ती लोकांनी विकून त्या जमिनीच्या पैशातून स्वतःचं घर आणि स्वतःचे व्यवसाय केलेले आहेत. शेती म्हणजे भात शेती इकडे पुरी करायची, चांगलं पीक यायचं. आता थोडेफार करतात कारण लेबरच मिळत नाही. कन्स्ट्रक्शन लाईनमुळे सगळा लेबर तिकडे जातो. आम्ही हल्ली शेती करतच नाहीये. आता भाजीपाल्याचं हे करतो, पण भाजीपाल्यावर पण कधी तो रोग वेग बरं पडला तर ते खराब होते, त्यामुळे त्यात पण काही तसं काही उत्पन्न नाही मिळत. जायकवाडी धरणातून हिरडपुरी आणि आपेगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आज झोपा काढा आंदोलन केलं. कडा कार्यालयात शेतकऱ्यांनी सरकार बेपरवाईचा निषेध केला. पैठण, अंबड तालुक्यामध्ये शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतीला पाणी मिळालं नाही तर पिकं वाळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे जोपर्यंत पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत कडा कार्यालयात झोपा काढा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी घेतला. गेल्या 4 महिन्यापासून या बंधाऱ्यामध्ये पाणी नाहीये. त्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर शेतकऱ्यांचं पीक वायाला चाललेलं आहे आणि जर पाणी मिळालं नाही तर या शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं नुकसान होणार आहे. प्रशासन झोपा काढतंय, कुठल्या प्रकारचं काम करत नाहीये. पगार घ्यायचा आणि झोपा काढायचं काम प्रशासनाने चालू केलंय आणि मग या झोपा काढायच्या निषेधार्थ आम्ही सुद्धा आज शेतकरी या ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ झोपा काढू आंदोलन करत आहोत. हे एक अभिनव प्रकारचं आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये हातात घेतलेलं आहे आणि जोपर्यंत आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलायचं नाही हा निर्णय घेतलेला आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. 10 रुपयांपासून व्यवसाय सुरू करणाऱ्या मसाला व्यावसायिक कमला परदेशी यांची यशोगाथा. ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गावाकडचीच एक प्रेरणादायी बातमी आहे, तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांनाच एक नवा उत्साह देणारी बातमी आहे दौंडची. पुण्यातल्या दौंडमधल्या एका महिलेनं अवघ्या 10 रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेला मसाल्याचा व्यवसाय आता 60 लाखांच्या भांडवलापर्यंत पोहोचलाय. 3 महिलांच्या साथीनं बचत गटाच्या माध्यमातून कमल परदेशी यांनी मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला दगडी खलबत्त्यात कुठून मसाला बनवला जायचा, मात्र चांगली चव, महिलांचे कष्ट आणि दर्जा यामुळे हा उद्योग चांगलाच फोफावलेला आहे. सिमला, काश्मीर, उत्तराखंड इतकंच नाही तर जर्मनीतही हा मसाला विकला जातो. त्यांच्या उद्योगाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांच्यासह जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनीही भेट दिलेली आहे. आपल्यासोबत अंबिका मसाला उद्योगाचे अध्यक्ष आहेत कमल परदेशी, यांनी हा व्यवसाय 10 रुपयापासून सुरू केला. मावशी, मला सांगा की ज्या प्रकारे तुम्ही हा व्यवसाय जिद्दीने सुरू केला, 10 रुपयाचं भांडवल घातलं, आता व्यवसायाचं भाग भांडवल तुमचं 60 लाखांपर्यंत पोहोचलंय, कशी सुरुवात केली तुम्ही? तर आम्ही एक भूमिहीन शेतमजूर महिला आणि दुसऱ्याच्या शेतावर काम करून आम्ही काय करायचं हे माहित नव्हतं किंवा बँकेत कसं जायचं. पण हे करताना खूप अवघड होतं. पण सगळेजण म्हणायचे का अगदी प्रवीण मसाला आपल्यापासून जवळ आहे, इथून 3 किलोमीटरवर, आणि प्रत्येकाला वाटायचं का बाबा एवढी मोठी कंपनी आणि तुम्ही शेतमजूर महिला, इतकी धूळ, इतकं कचरा, का इथं तुमच्याकडं एवढं साम्राज्य घाणीचं वगैरे कसं करणार. तर हे कष्टाने आम्ही एक लक्षात घेतलं का बाबा कंपनीत कसं
राहतं तसं सगळं ग्लोव्ज घालून, कॅप डोक्याला, प्लास्टिक बांगडी, कपाळाला टिकली नाही. आणि ही फक्त 10 रुपयापासून सुरुवात केली का? करायचं काय? ट्रेनिंग घ्यायचं माहित नाही, पैसे माहित नाही, सगळं बँकेचे व्यवहार माहित नाही, शिक्षण नाही, प्रत्येक गोष्ट शिक्षणापाशी येते. तर ही माझं मी शाळा कशी असते ती पाहिलीच नाही सर. म्हणजे शाळेपर्यंत कधी जाण्याची वेळच नाही आलेली. पण तरी तुम्ही इतकी मोठी भरारी घेतली आहे. तर ही सगळे आपल्या सगळ्यांची साथ आणि या व्यवसायाला म्हणजे चिकाटी आणि जिद्द पाहिजे. ही चिकाटीशिवाय होत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना वारंवार मी आपल्या मसाल्याचे पॅकेट सॅम्पल म्हणून दिले आणि त्यांनी त्याची विचार करून यशस्वीनी अभियान यांनी आपल्याला बिग बाजार मध्ये सिलेक्ट केलंय. मला सांगा की तुमचे या मसाल्याला मागणी खास करून कुठून कुठून असते? भारतातून, परदेशातून? तुम्ही जर्मनीत देखील तुमचा मसाला विकला जातो? हो, जर्मनीत जातो, उत्तराखंडमध्ये, धर्मशाला, जम्मू काश्मीर, हरियाणा, गुरगाव, शिमला, भोपाळ, असं प्रत्येक ठिकाणचा आपल्याला आपण कस्टमर केअर नंबर दिलेला आहे आपल्या स्टिकर वरती. बॅच नंबर, एक्सपायर डेट आणि कस्टमर केअर खाली नंबर आहे आपला. त्याच्यावरती कस्टमर एक पॅकेट नेलं का ते आपल्याला कॉल करतात. त्याच्यानंतर आपण कुरिअरनी माल त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आता किती जण तुमच्याकडे काम करतात सगळ्या महिला? 103 महिला आहेत सर आपल्याकडे. 103 महिला आहेत. रोज किती उत्पादन होतं? निर्मिती किती करता मसाल्यांची तुम्ही? रोजची 500 किलो पर्यंत होती. बर, आता काय नवं उद्दिष्ट आहे डोळ्यासमोर? मसाल्याचं इतकं मोठं हे उभं केलं तुम्ही. नवीन उद्देश असं आहे, आपला केंद्र शासनाने आपल्याला 20 गुंठे जागा सोलापूर हवेला दिलेली आहे. अगदी अल्प दरात दिलेली आहे ती. आणि तिथं आपण एक कारखाना उभारतोय. आता पवार साहेबांनी सांगितलेलं, कृषी मंत्री होते तेव्हा, का पहिले जागा भेटू द्या म्हणे, बांधकाम कसं करायचं आपण पाहू. आणि आता आपल्याला जागा भेटली, तार कंपाऊंड केलेलं आहे तिथं. थोड्याच दिवसात आपल्या तिथं भूमिपूजन होऊन शिफ्ट होतोय आपण कारखाना. गावाकडच्या अशाच सगळ्या महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता मसाल्याचा व्यवसाय सुरू केलाय, महिलांनी कशी उडी मारली पाहिजे याच्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने मागे न राहता? महिलांनी चिकाटीने केलं पाहिजे. कारण आपण शेतीत जरी उद्योग करत असलो किंवा दुसरीकडे कामाला गेलो तरी आपल्याला 2 महिला बरोबर घेतल्याशिवाय काम करता येत नाही. कुठलंच काम आपल्याला तसं करता येत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी ना स्वतःचाच व्यवसाय उभा करून महिलांनी जर असा पुढाकार घेतला तर खरोखर म्हणजे शेती व्यवसायाला जोड व्यवसाय हा महिलांचा होऊन खूप प्रगती होईल असं मला वाटतं सगळ्यांनी. धन्यवाद कमल परदेशी आणि खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सगळ्या या व्यवसायासाठी. ज्या प्रकारचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एका जिद्दीने कमल परदेशी उभ्या राहिल्या, 10 रुपयाचा व्यवसाय सुरू झाला, तो आज 60 लाखापर्यंत पोहोचला. 103 महिला आज त्यांच्याकडे काम करतायत आणि आता लवकरच त्या त्यांचा स्वतःचा कारखानाही उभा करतायत. त्यामुळे जिद्द बाळगली तर गावाकडे कुठलीही गोष्ट करणं अशक्य नाही. त्यामुळे सुरुवात करा. आदर्श डोळ्यासमोर आहे आणि ही प्रेरणा घेऊन आपण उत्तम काम करू शकतो एका व्यवसायासाठी. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर इतर काही गावाकडच्या बातम्या. आता बातमी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातली. सध्या या जिल्ह्यांमध्ये धूम आहे लोककलेची. दिवाळी आटोपल्यानंतर मंडई आणि दंडार या लोककलांच्या कार्यक्रमांना गावोगावी उधाण येतं. मंडई मेळा किंवा जत्रा या काळात प्रत्येक गावात पाहायला मिळतात. या मंडईच्या माध्यमातून लोकजागृतीचा जागर या ठिकाणी प्रत्येक गावागावात केला जातो. जवळपास 50 वर्ष जुनी असलेली ही परंपरा आजही मोठ्या आनंदाने जोपासली जाते. त्या माध्यमातून स्वच्छतेचे धडेही दिले जातात. आमच्या गावात लावणे आहेत, मंडई आहे. त्या मंडई निमित्त आम्ही संत गाडगे बाबा अभियान नेहमीच आम्ही राबवतो आणि आजही पण आम्ही पूर्ण गाव स्वच्छ केले. दारू पण बंद ठेवली. मंडईच्या माध्यमानं सगळ्या लोकांना, गावकऱ्यांना सांगून राहिलो की भाई सफाई अभियान का असते आणि स्वच्छतेमुळे आपल्याला काय फायदे होऊ शकते. कार्तिकी एकादशी निमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीची विठ्ठलाच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. त्यामुळे ही आकर्षक आणि मनमोहक पूजा पाहण्यासाठी आजही मंदिरामध्ये शेकडो भाविकांनी गर्दी केलेली होती दर्शनाकरता.
त्यामुळे मंदिरातील दर्शन रांग भवानी मंडपापर्यंत जाऊन पोहोचली होती. मंदिरातल्या श्रीपूजकांनी ही पूजा बांधली होती. अजूनही सुट्ट्याचा कालावधी असल्यानं सध्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांची दररोज गर्दी होती. गावाकडच्या बातम्यांमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह, नव्या उत्साहासह. पहा फक्त IBN लोकमत.